नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे विधान परिषदेसंदर्भातली। विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी मातोश्रीवर सध्या लॉबिंग सुरू आहे। उबाठातील अनेक नेते विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत। सुषमा अंधारेंनी रश्मी ठाकरेंकडे गळ घातल्याची सुद्धा माहिती मिळते। वैभव नाईक आणि अंबादास दानवे यांनी संजय राऊतांमार्फत मोर्चे बांधणी सुरू केली असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे। तसंच सचिव सूरज चव्हाण यांच्या नावासाठी आदित्य ठाकरेंकडून शिफारस होतीये अशी सुद्धा चर्चा आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी स्वतःची उमेदवारीबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केली नसल्यानं इतर इच्छुकांनी त्यांच्या परीनं मातोश्रीवर वशिला लावण्यासाठी कसरत सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहे। महेंद्र, विधान परिषदेच्या जागेसाठी सध्या ठाकरे गटामध्ये सुद्धा रस्सीखेच पाहायला मिळते, म्हणजे भाजपमध्ये सुद्धा तेच चित्र आहे। मात्र जर उद्धव ठाकरे अजून सुद्धा विधान परिषदे लढवण्यासाठी अजून सुद्धा ते तयार नसतील तर शिवसेना ठाकरे गटामधल्या नेत्यांची सुद्धा आता नावं चर्चेत येतात। कोण कोण अजून चर्चेमध्ये आहे, रस्सीखेचमध्ये आहे आणि कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होऊ शकतं जर ठाकरेंनी विधान परिषदेचा अर्ज भरला नाही तर? नक्कीच सिद्धेश, विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी आता मातोश्रीवर लॉबिंग सुरू आहे हे पाहायला मिळते। उद्धव ठाकरेंच्या नावावरच फक्त काँग्रेस सहमत असल्याने अशी काँग्रेसने अट घातली असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील इच्छुक जे आहेत ते त्यांनी आपली लॉबिंग चालू केली आहे। सुषमा अंधारे यांनी रश्मी ठाकरे यांच्याकडे गळ घातल्याची माहिती मिळते, तर वैभव नाईक आणि अंबादास दानवे यांनी राऊतांमार्फत जे ती मोर्चे बांधणी सुरू केली आहे। तसेच ठाकरे गटाचे सचिव आहेत सूरज चव्हाण यांच्या नावासाठी आदित्य ठाकरे यांच्याकडून शिफारस होत असल्याची चर्चा ही आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी स्वतः उमेदवारीबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केली नसल्याने इच्छुक जे आहेत ते आपल्या पद्धतीने जे ते वशिला लावण्यासाठी जे ते मातोश्रीवरती प्रयत्न करताना पाहायला मिळतात। आणि मातोश्री या ठिकाणी या सगळ्या नेत्यांमध्ये आता कोणाची वर्णी लागते, विधान परिषदेवर कोण जाते पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर जावं असं अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांचा आग्रह आहे। त्यामुळे उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल सुरुवात होणार आहे। मात्र भविष्यात जे आहे ते अद्यापही या उमेदवारांबद्दल कोणाची जी चर्चा नाही, कोणाचं नावही पुढे आले नाही। त्यामुळे एकंदरीत आता उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार का, किंवा उद्धव ठाकरेच्या व्यतिरिक्त ठाकरे गटाचं जे ते कोणता नेता विधान परिषद जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। पण महेंद्र, यामध्ये अजून दोन चर्चा अशा उपस्थित होतात, त्या म्हणजे अशा की सुषमा अंधारेंनी सुद्धा आता रश्मी ठाकरें थ्रू आपलं नाव पुढे यावं आणि आपल्या गळ्यामध्ये विधान परिषदेची माळ पडावी यासाठी वशिला लावला, तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंच्या मध्ये सुद्धा नावं चर्चेमध्ये आहेत। अजून कोणाचं नाव अजून याच्यामध्ये या स्पर्धेमध्ये जोडलं जात आहे का, आणि जर झालं तसं तर मग उद्धव ठाकरे काय निर्णय घेऊ शकतात? उद्धव ठाकरे आता विधान परिषदेवर जाणार का याबाबत उद्धव ठाकरेंच्या ज्या बातम्या आपण मागच्या बातम्या पाहिल्या, तर यामध्ये उद्धव ठाकरे स्वतः आग्रह नाहीये। त्यामुळे ह्या पद्धतीने जर ठाकरेंचे नेते आहेत ते स्वतःहून मातोश्रीवर लॉबिंग करतायत, त्यामुळे या व्यतिरिक्त ही नावं प्रामुख्याने पुढे आली। त्याच्यामध्ये सुषमा अंधारे असतील, वैभव नाईक असतील, अंबादास दानवे असतील आणि आदित्य ठाकरे हे आता सूरज चव्हाण यांच्या नावाची शिफारस करताना पाहायला मिळतं। त्यामुळे उद्धव ठाकरे आता नेमकं कोणाचं नाव पुढे करणार, किंवा उद्धव ठाकरे स्वतः उमेदवारी जी विधान परिषदेची घेणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद महेंद्र, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।